Good morning, student. We continue the next lesson, circle. In that lesson, we continue the activity first. In the figure, segment this CF perpendicular to chord DE. Segment CF perpendicular segment D. If diameter of circle is 20 centimeter, DE is equal to 60 centimeter. Find the CF. आपल्याला हा CF फाइंड आउट करायला सांगितलं आहे. You already learned in 9th class the theorem. Which theorem? Perpendicular drawn from center to chord bisect the chord. म्हणजे केंद्रातून जीवेवरती लंब काढल्यानंतर जीवा काय होते ते दुबकले जाते. ही डी काय कॉड आहे, त्याचे दोन भाग होतात, डी एफ आणि एफ ई. बायसेक्ट म्हणजे दोन इक्वल भाग होतात. आपल्याला हे केंद्रापासून कॉडपर्यंतचं अंतर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता युजिंग दॅट थेरम यू हॅव टू सॉल्व. आता गिवन व्हॉट इज गिवन? डी इज गिवन. आपल्याला काय दिले? डी ई इज इक्वल टू किती दिले? 16 सेंटीमीटर इज गिवन. हा डी ई आपल्याला दिला आहे किती? 16 सेंटीमीटर. डायमीटर आपल्याला हा डायमीटर म्हणजे हा संपूर्ण डायमीटर किती दिले आपल्याला? 20 सेंटीमीटर. डायमीटर राईट डाऊन. डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ह्या दोन गोष्टी दिल्या आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व करायचे आहे दिस एक्झाम्पल. यू हॅव टू सॉल्व सी एफ. आता यू नो दॅट आता रेडियस यू हॅव टू फाइंड आउट द रेडियस. व्हॉट इज रिलेशन बिटवीन डायमीटर अँड रेडियस? रेडियस काय असते? डायमीटरच्या हाफ असते. व रेडियस इज इक्वल टू 1/2 into diameter. That is equal to 1/2 into diameter किती आपला? 20 सेंटीमीटर. मग 20ला 2ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काहीतरी भेटेल 10 सेंटीमीटर. आता 10 सेंटीमीटर आपल्याला हे काय अंतर झालं? डी सी झालं. हा आपल्याला काय भेटला? रेडियस. मग डी सी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हे आपण एक अंतर डायमीटरवरून काढून घेतलं. आता डी ई दिलेले आपल्याला. व्हॉट इज गिवन? डी होल डिस्टन्स. मग डिस्टन्स आपल्याला काय दिले? सी एफ. परपेंडिक्युलर टू काय दिले आपल्याला? डी ई दिलेले. म्हणजे केंद्रातून जीवावरती लंब टाकल्यामुळे काय होतं? जीवा दुबकले जातात. म्हणजे जीवेचे दोन भाग होतात. म्हणजे डी एफ इज इक्वल टू एफ ई. हे दोन भाग झाले. मग आपल्याला हे काय होतात? बायसेक्ट होतात. डी एफ इज इक्वल टू 1/2 आपल्याला काय झालं? क्वाड डी ई. मग 1/2 इंटू डी ईच आपल्याला किती आहे? 16ला आपण काय नाही 2ने डिवाइड केलं तर किती येते? 8 सेंटीमीटर. मग हा आपल्याला डी एफ भेटला. डी एफ किती मिळाला? 8 सेंटीमीटर मिळाला. आता डी सी आपल्याला मिळाला, डी एफ मिळाला. आता दिस डी एफ परपेंडिक्युलर काय झालं आहे? डी म्हणजे इथं आपला काय झाला? राईट अँगल ट्रायंगल झाला. मग आता इन राईट अँगल ट्रायंगल इन विच राईट अँगल ट्रायंगल इन ट्रायंगल काय बोलायचं? सी एफ डी. काय बोलणार? बाय पायथागोरस थेरम.
पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम तुम्हाला माहीत आहे. हा काय तुमचा डायगोनल. मग डी सी स्क्वेअर काय होणार? डी सी स्क्वेअर इज इक्वल टू डी एफ स्क्वेअर प्लस काय होणार? सी एफ स्क्वेअर. आता काय करायचं आहे, त्याच्या व्हॅल्यू काढायच्या. डी सीची व्हॅल्यू आपल्याला किती काढली आपण? डी सीची आपण काढल्या 10. मग इथे आपल्याला काय येईल? 10चा स्क्वेअर इज इक्वल टू काय काढले? डी एफ. डी एफ आपण किती काढलेले? 8. इथं आपण डी एफ काढलेलं आहे 8. मग 8चा स्क्वेअर प्लस किती आला? सी एफ. सी एफ आपल्याला काढायचं आहे. सी एफ स्क्वेअर ॲज इट इज. 10चा स्क्वेअर किती आला? 100 इज इक्वल टू 8चा किती आला? 64 प्लस काय आला? सी एफचा स्क्वेअर. हा 64 राईट साईडला होतं, लेफ्ट साईडला आले. मग काय आले? 100 मायनस किती आलं? 64 दॅट इज इक्वल टू सी एफ स्क्वेअर. 100मधून 64 गेल्यानंतर किती येतात? 36 इज इक्वल टू सी एफ स्क्वेअर. आता इथं 36 हा स्क्वेअर व्हॅल्यू आहे, सी एफ येतो. आता काय बोलायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईडचा स्क्वेअर घेतल्यानंतर आपल्याला किती व्हॅल्यू भेटेल याची ते काढायचे. टेकिंग स्क्वेअर घेतल्यानंतर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला 36चा स्क्वेअर किती गेलं? 6 इज इक्वल टू सी एफ. मग सी एफची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली? 6 सेंटीमीटर. देअरफॉर राईट डाऊन लास्ट सी एफ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. This is the required answer. Thank you. See you next time.